लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे। तसेच पूरग्रस्त भागांसाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार अशी माहिती महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केली आहे। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या। मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत। दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे। आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे। पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय। ठाणे महानगरपालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने CKP हॉल खारकराळी ठाणे येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आदिती तटकरेंच्या हस्ते पदवाटप करण्यात आले। तसेच यावेळी काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। याप्रसंगी मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार, महिला जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा भगत, राष्ट्रीय युवक सरचिटणीस मोहसिन शेख, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, तसेच माजी नगरसेवक सुहास देसाई, इतर माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, फ्रंट सेलचे कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोहम्मद जिया सैयद सरचिटणीस प्रशासन असं नियुक्तीपत्र यानंतर आर्थिक प्रधान यांची आपण शहर जिल्हा सरचिटणीस पदी विनीत तिवारी जी पक्षप्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व बरेचसे वेगवेगळ्या पक्षांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये काम केले। कुठे ना कुठेतरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज हा पक्षप्रवेश ठाणे शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचा असंख्य त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झाले। ते साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाची आपापल्या पद्धतीनं काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत असते। आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी विरोधच करणार, त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात। आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे, त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासूनची इथं ताकद असेल, ज्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून घेत आहेत, तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत। आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, नाशिक असेल, ह्या सगळे नागपूर असेल, ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होतील यासाठीच प्रयत्न करत आहोत। काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं। पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरामध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे, त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आता विरोधक आहेत म्हणल्यावर ते आरोप तर करणारच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शहरामधल्या जनतेच्या हिताचं जे असेल ते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याची ही आमची भूमिका आहे।